महाराष्ट्र राज्य महामंडळाने कडून 15 एप्रिल ते 15 जून पर्यंत एसटी प्रवासाच्या तिकिटात 10% भाडेवाढ करण्यात येते। यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार असून सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये भाडेवाढ करणं पूर्णपणे चुकीचं असं मत नागरिकांनी व्यक्त केलंय। अमरावतीत महावितरणच्या डीपीला आग लागली। बस स्थानक ते रेल्वे स्थानक मार्गावर ही घटना घडली। घटनेत एक चारचाकी जळून खाक झाली। सांगलीत कृष्णा नदी पात्रात सुरू असणाऱ्या कायकिंग बोटिंग स्पर्धेचा समारोप झाला। या स्पर्धांमध्ये देशभरातील विविध विद्यापीठातील कायकिंग खेळाडू सहभागी झाले। या स्पर्धा पाहण्यासाठी दररोज सांगलीकरही गर्दी करतात। पालघरच्या मनोर परिसरात उभ्या असलेल्या पिकअप वाहनावर झाड कोसळलं। या घटनेमुळे परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। विद्युत ताराही तुटल्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला। रायगड जिल्ह्यात अलिबागमधील आक्षी सागर जेट्टी कामाचं भूमिपूजन मंत्री नितेश राणेंच्या हस्ते संपन्न झालं। या कामासाठी 215 कोटींचा निधी मंजूर झालाय। आमदार महेंद्र दळवीही यावेळी उपस्थित होते। जळगावात आखाती युद्धजन्य परिस्थितीचा प्लास्टिक उद्योगावर परिणाम झाला। आखाती देशातून येणाऱ्या कच्च्या मालाच्या आयात रखडल्यानं प्लास्टिकच्या वस्तूंची निर्मिती घटली आहे। परिणामी या वस्तूंच्या किमतीत 35% वाढ झाली आहे। गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान इथे जलाशयात नौकाविहाराचा शुभारंभ करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन झालं। यानंतर खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार राजकुमार बडोले यांनी स्वतः नौकाविहाराचा आनंदही घेतला। श्रीवर्धन तालुक्यातील व्यास परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। या उपक्रमामुळे परिसरात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून नागरिकांकडून समाधान व्यक्त होतंय। छत्रपती संभाजीनगर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक झाली। यात शहरात मिरवणुकीमध्ये डीजेला परवानगी नाकारण्यात आली आणि नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचं पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी सांगितलंय। नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील काऊलगुडा गावात भंडाऱ्यातील महाप्रसादामुळे सुमारे 150हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडली आहे। बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा जिल्हा परिषद शाळेत गेल्या 6 महिन्यांपासून एकच शिक्षक आहे। तेही कधीतरी येतात, कधी हुशार विद्यार्थी तर कधी त्या शिक्षकांच्या कारचा चालक विद्यार्थ्यांना शिकवत असल्यानं संतप्त ग्रामस्थांनी सिल्लोड पंचायत समिती कार्यालयात शाळा भरवली। जळगाव जिल्ह्यातील पारोळ्यात शासकीय धान्य खरेदी केंद्रावर गर्दी झाली। नोंदणीसाठी 4 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी इथं 4 विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। 2 वेगवेगळ्या दुर्दैवी घटनांमध्ये विद्यार्थ्यांचा जीव गेला। बीडच्या सोनीजवळ गावात थंडाभर पाण्यासाठी महिलांचा संघर्ष सुरू आहे। रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेमुळे महिलांच्या डोळ्यात पाणी आलंय। गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांचं संगनमत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे। संत वामनभाऊ महाराज यांच्या 94व्या नारळी सप्ताह म्हसोबाची वाडी इथे संपन्न होतोय। या सप्ताहासाठी घाटशीळ, पारगाव, जिरेवाडी ग्रामस्थांच्या वतीने 51,000 डाळीच्या लाडूची महापंगत आयोजित करण्यात आली। महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समिती 3 दिवस नांदेड जिल्हा दौऱ्यावर आहे। समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर आणि इतर 6 सदस्य नांदेड शासकीय विश्रामगृह इथं पोहोचले। आरक्षणाच्या मागणीवरून बंजारा समाज आक्रमक झालाय। सरकारला एसटी मधील आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवावा, अन्यथा रस्त्यावरची लढाई सुरू करू असा इशारा राष्ट्रीय बंजारा महासंघानं दिलाय। आयएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या बदली विरोधात नांदेडमध्ये दिव्यांगांनी आंदोलन केलं। तुकाराम मुंडे यांची बदली रद्द झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। जळगावात ऑटो रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समितीने आंदोलन केलं। एलपीजी गॅस पंप सुरू करण्यात यावे, पूर्वीप्रमाणेच गॅस भाडं आकारण्यात यावं अशी मागणी केली।